लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता राज्य विधानसभेच्या निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आता मोर्चे बांधणीला वेग आला आहे. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही आता मोर्चे बांधणीला वेग आला असून आता आज आपण भेटणार आहोत फलटण तालुका उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे फलटण तालुका प्रमुख प्रदीप झंझणे यांच्याशी भेटणार आहोत आणि बातचीत करणार आहोत. आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आता एक टॅगलाईन फिरत आहे, आता फलटणचा आमदार बदलायचा आहे. काय नेमकी टॅगलाईन आहे? तसं बघितलं तर आता जवळपास 15 वर्ष झाली आपण पाहतोय एकच आमदार आहे, एकाच पक्षाचा आमदार आहे. आता आणि विकासाच्या दृष्टीनं पाहिलं तर बारामती आणि फलटण फक्त बॉर्डरच मध्ये आहे. बॉर्डर क्रॉस केली की बारामतीचा विकास कळतो आणि फलटणमध्ये आलं की फलटणचं थोडंसं मागासले पण बारामतीच्या तुलनेत थोडंसं म्हणजे भरपूर. बारामतीची आत्ता जर बाजारपेठ बघितली आपण तर संपत नाही आणि फलटणमध्ये जर फिरायचं म्हटलं तर 1-2 किलोमीटरमध्ये विषय संपून जातो सगळा. बारामतीमध्ये फिरायला व्यवस्थित वाटतं, आल्हाददायी वाटतं, परंतु इकडचा प्रवास करायचं म्हटलं तर धूळ, ट्रॅफिक, खड्डे असे सगळे विषय आहेत. तर ह्या दृष्टीने आणि जी जनमानसाची मागणी आहे, आम्ही शेतकऱ्यांची कामं करतो, लोकांची कामं करतो, स्थानिक ग्राउंड लेवलला लोकांना काय पाहिजे ह्या मागण्या आमच्यापर्यंत येत असतात आणि त्यानुसार जनतेची जी मागणी आहे की ह्यावेळी काहीतरी बदल झाला पाहिजे, तर त्या दृष्टीने ह्यावेळी महाविकास आघाडीचा आमदार करायचा आहे हे आम्ही निश्चित केलेलं आहे आणि त्यासाठी यावेळी आमदार बदलायचा आहे ही जनतेची मागणी घेऊन आम्ही फिरत आहोत. महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहे तुमचा. गत पंचवार्षिकला नेमकी काय परिस्थिती होती? ही जागा कोणाकडे होती? गतवर्षी तसं पाहिलं तर 2004 पासून हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिलेला आहे. विधानसभा मतदारसंघ 2004 आणि 2009 मध्ये माजी आमदार बाबुराव माने साहेब हे इथून आमदारकीसाठी उमेदवारी लढवत होते. 2014 मध्ये डॉक्टर नंदकुमार तासगावकर यांना पक्षाने उमेदवारी दिलेली होती. 2019ला हा मतदारसंघ रयत क्रांती एक त्यावेळी माहितीमध्ये घटक पक्ष होता आणि त्यांना जागा द्यायची म्हणून आणि नाराजी नको म्हणून त्यावेळी हा पक्ष त्यांना सोडलेला होता जागेसाठी, परंतु ते नंतर ते कमळ ह्या चिन्हावरती निवडणूक लढली गेली, हा नंतरचा विषय. परंतु तसं पाहिलं तर हा मतदारसंघ परंपरागत शिवसेनेकडेच राहिलेला आहे आणि ठाकरे गट यावेळी महाविकास आघाडीमधून या उमेदवारीची मागणी करणार आहे. काय रणनीती आहे? किती उमेदवार इच्छुक आहेत तुमच्याकडे सध्या? आम्ही एक साधारण 3 ते 4 नावं पक्षाकडे सुचवणार आहोत आणि चांगली नावं, प्रतिष्ठित विचाराची आणि जनतेच्या समस्येवर जाण असणाऱ्या समाजातील लोकांची नावं, उमेदवारांची नावं आम्ही यावेळी आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे सर्वानुमते सुचवणार आहोत. काय नेमका विकासाचा काय अजेंडा असेल? विकास तुम्हाला सांगितलं, बारामती आणि फलटण हा विषयच नाही पाहिजे. लोकांना इथं जी समस्या असेल त्यांना ती समस्या कुठं मांडायची आणि ते कोणाला सांगायची हा ऐकणारा आमदार पाहिजे. ही पहिली आमची भूमिका असणार आहे. कुणी येऊ देत फलटण तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून, पण त्याचं म्हणणं ऐकणारा माणूस हा फलटण विधानसभेचा आमदार असला पाहिजे, ही आमची प्रथम भूमिका आहे. लोकसभेची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. हो, आपल्या पक्षाने, आपल्या आघाडीने इथला उमेदवार जिंकलेला आहे. काय नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत? यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे आणि पारदर्शकपणे ह्या निवडणुका लढवल्या, पूर्ण ताकदीने लढवल्या आणि खरोखर इथे त्याचा चांगला परिणाम पाहायला मिळाला. चांगल्यापैकी मतदान फलटणमध्ये झालेलं आहे आणि खरं तर माझं मत असं आहे की हे मतदान जे पडलेलं आहे तुतारीला फलटणमधून हे पूर्णपणे ठाकरे आणि पवार यांची ही लाट आहे. कारण ह्यांचे शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, हे पक्ष फोडल्याची संकल्पना अजिबात महाराष्ट्राला पटलेली नाही आणि ती फलटण तालुक्याला सुद्धा पटलेली नाहीये. विधानसभेच्या दृष्टिकोनातून सध्या काय परिस्थिती चालू आहे? सध्या बैठका काय जागेच्या संदर्भात काय बोलणं चालू आहेत? हो, त्या दृष्टीने आम्ही ते उमेदवार सुचवलेले आहेत आणि त्या दृष्टीने आमची पुढची पावलं सगळी सुरू आहेत.
की ठाकरे गटाला महाविकास आघाडीमधून. आता हा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही, पण आम्ही नावं सुचवलेली आहेत. याच्यामध्ये तिन्ही पक्षांचे वरिष्ठ बसून चर्चा करतील आणि याच्यावरती निर्णय घेतील. पण आमची मागणी ही ठाकरे गटासाठी आहे नियमाप्रमाणे. या व्यतिरिक्त काय आपल्या हा? या व्यतिरिक्त काय विषय आहेत का? या व्यतिरिक्त आमच्या समोर फक्त एक फलटणचा सामान्य फलटणकर, जे फलटणचे नागरिक आहेत यांच्या समस्या ज्या आहेत हे आमच्या डोळ्यासमोर कायम असतात. हे जे शिवसेना जनसंपर्क कार्यालय उभा केलेलं आहे हे निव्वळ फलटण तालुक्यातील नागरिकांसाठी उभं केलं. इथं कुणी येऊ देत, कोणत्याही जातीचा, पक्षाचा, धर्माचा कुणी येऊ देत, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला त्याची समस्या महत्वाची आहे, आम्हाला आमचा फलटणकर महत्वाचा आहे. धन्यवाद. धन्यवाद.